खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत। हातात माईक, अंगावर शाळेचा गणवेश आणि समोर खड्ड्यांनी भरलेला रस्ता। रायगडच्या कर्जतमधील या शाळकरी मुलींनी थेट पत्रकारांची भूमिका घेतली आणि आपल्या शाळेच्या मार्गावरील रस्त्यांची ग्राउंड रिपोर्टिंग केली। रस्त्यावर जागोजागी खड्डे, खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी आणि खड्ड्यांमधूनच विद्यार्थ्यांना रोज शाळेत ये जा करावी लागते। मुलींनी केवळ रस्त्याची अवस्था दाखवली नाही तर या समस्येचा थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केला। आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर। तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत। तुम्ही बघू शकता। रस्त्याची ही अवस्था पाहता प्रश्न फक्त गैरसोयीचा नाही तर विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचाही आहे। पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही। अशा रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी तसंच शाळकरी मुलांची ये-जा सुरू असते। मात्र मोठमोठ्या भाषणांपेक्षा या मुलींच्या काही मिनिटाच्या रिपोर्टिंगने प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। मुलींचा हा स्पेशल रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर हा मुद्दा माध्यमांमध्येही पोहोचला। व्हिडिओची चर्चा वाढताच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या रस्त्याची दखल घेतली आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं। कर्जत परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न नवीन नाही। यापूर्वीही खड्डे बुजवण्यासाठी डागडुजीची कामे हाती घेण्यात आल्याची माहिती समोर आहे। आता कोंदिवडेच्या याच रस्त्यावर खडी टाकण्याचं काम सुरू झालं आहे। म्हणजेच ज्या रस्त्याची अवस्था या शाळकरी मुलींनी कॅमेऱ्यासमोर मांडली त्याच रस्त्यावर प्रशासनाला प्रत्यक्ष काम सुरू करण्याची वेळ आली आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आज यावर्षी राज्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत। ते आम्ही नाकारत त्या ठिकाणी नाही आहे, परंतु त्या रस्त्यांचं खड्ड्यांचं काम तात्काळ आजही जर आपण जाऊन पाहिलं तर ते काम सुरू केलेलं आहे। तो MDR रस्ता आहे, त्या रस्त्याचं काम तात्काळ खड्डे बुजवण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। पावसाचं प्रमाणच खूप असल्यामुळे हे काही रस्ते त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत, आपण ते पाहिलेले आहे। तर ते काम आता चालू आहे। पाऊस आता उघडलेला आहे तर लगेच काम सुरू केलेलं आहे। लवकरात लवकर पाऊस संपल्यानंतर तो रस्ता पूर्णपणे नव्याने करण्यात येईल। कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यानं रस्त्यांची दुरवस्था झाल्याचं स्पष्टीकरण आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलं। पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचं कायमस्वरूपी काम करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मात्र या सगळ्या घडामोडीत लक्ष वेधून घेतलं ते या शाळकरी मुलीच्या धाडसी रिपोर्टिंगने। मी रस्त्याबद्दल व्हिडिओ तयार केली होती कारण इथले रस्ते तुम्ही बघू शकतात किती खड्डे वगैरे आहेत। गाड्यांना त्रास होतो, गाड्या कधी कधी खराबही होतात। ह्या खड्ड्यांमध्ये अडकून सारखे गचके वगैरे मिळतात। वृद्ध माणसांना दवाखान्यात वगैरे न्यायला लागतं। इथनं रस्त्याने या खड्ड्यांमुळे शाळेत जायला परत कुठे बाहेर जायचं असेल तर टाईम वगैरे लागतो जास्त। म्हणजे रस्त्याचा उल्लेख केला होता द्रुतगती महामार्ग आणि ज्या गाड्या जात होत्या त्यांच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही असेही मी बोलले होते। पण ते असे प्लेन रस्ते तरी पाहिजेत, आम्हाला साधे रस्ते पाहिजेत अशीच आमची अपेक्षा आहे। आम्हाला फक्त हेच दाखवायचं होतं की आम्हाला जो काय त्रास होतोय तो सगळ्यांनी बघावा, किती खड्डे आहेत। आणि मी म्हटली होती की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता। ज्या वयात मुलांनी शाळेचा अभ्यास, परीक्षा आणि खेळ याकडे लक्ष द्यायचं त्याच वयात या मुलींनी आपल्या गावाचा प्रश्न हातात माईक घेऊन मांडला। ना मोठा कॅमेरा, ना मोठी न्यूज टीम, फक्त एक माईक, मोबाईलचा कॅमेरा आणि आपल्या रस्त्याची समस्या मांडण्याची जिद्द। त्यांच्या या छोट्याशा रिपोर्टने मात्र मोठ्यांचं लक्ष वेधलं। या मुलींच्या रिपोर्टिंग नंतर रस्त्यावर खडी पडली, कामाला सुरुवात झाली। पण आता प्रश्न एवढाच, ही तात्पुरती मलमट्टी किती दिवस टिकणार? पावसाळा संपल्यानंतर खरंच या रस्त्याचं कायमस्वरूपी काम होणार का?
याचं उत्तर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी द्यावं लागणार, कारण कधी कधी जनतेचा आवाज मोठा करण्यासाठी मोठा माईक नाही तर प्रश्न विचारण्याची हिंमत लागते आणि कर्जतच्या या शाळकरी मुलींनी ते करून दाखवलंय.